TV9 मराठीवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराड नंतर सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। बीड हत्या प्रकरणामधील फरार आरोपींचा सीआयडी कडून शोध सुरू आहे। केस तालुक्यामधील टाकळी गावामध्ये सीआयडी कडून तपास सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडून तपासाला वेग। सीआयडीचा फोकस आता आरोपी सुदर्शन घुलेवर। सीआयडीच्या टीमकडून सुदर्शन घुलेच्या गावात चौकशी। केस तालुक्यातील टाकळी गावात जात सीआयडी कडून घुलेचा शोध सुरू। फरार आरोपी सुदर्शन घुले महाराष्ट्रातच असण्याची शक्यता। फरार आरोपी कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे राज्याबाहेर असण्याची शक्यता। घुले आणि इतर 2 फरार आरोपींसाठी सीआयडी कडून 2 वेगवेगळ्या ठिकाणी शोध सुरू। तर कराड नंतर घुले आता सीआयडीच्या रडारवर आहे। वाल्मिक कराडचा विश्वासू म्हणून सुदर्शन घुले काम करत होता। सुदर्शन घुले हा गुत्तेदार म्हणून काम करत असल्याची माहिती आहे। राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहून सुदर्शन घुले मोठा बनण्याचा प्रयत्न करत होता। सुदर्शन घुलेवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। चोरी, अपहरण, खंडणी असे विविध गुन्हे घुलेवर दाखल आहेत। केज पोलीस स्थानकामध्ये सुदर्शन घुलेवर अनेक गुन्हे दाखल आहेत।